हॅलो स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, सध्याचा काळ कुठला आहे, सीझन तुम्हाला थोडक्यात माहिती असेल. सध्याच्या सीझनला आपण म्हणतो वसंत ऋतू. आणि वसंत ऋतूमध्ये काय होतं, झाडांना पालवी फुटते. पालवी फुटते म्हणजे नक्की काय होतं, झाडांचं नवीन आयुष्य सुरू होतं. आता नवीन आयुष्य झाडाला पालवी फुटल्यावर होतं, तर माणसाचं नवीन आयुष्य कधी सुरू होत असेल. लेट्स इमॅजिन. ॲक्युरेट आन्सर इज द लाईफ बिगिन्स इन द मॉर्निंग एव्हरी डे. नेहमीचं जीवन रुटीन लाईफ जगत असताना आपले अनेकांशी इंटरॅक्शन्स होतात, अनेकांशी संबंध येतो, संवाद होतो. आणि हा संवाद होत असताना बऱ्याचदा काही वेळेला आपुलकी निर्माण होते, काही वेळेला तिरस्कार निर्माण होतो. तर माणसाच्या बदलत्या स्वभावानुसार आणि आपल्या स्वतःच्या स्वभावानुसार काहींशी आपले अनुबंध जोडले जातात, काहींशी जोडले जात नाहीत. पण हे सगळे नातेबंध जोपासत आपले व्यवहार करत असताना रोज एक नवी टक्कर आपल्याला द्यावी लागते. कोणाशी, तर जीवनाशी. आणि हे जीवन जगत असताना रोज सूर्य उगवला की नव्याने आपण मोठ्या आशेने पॉझिटिव्हली सुरुवात करतो. आणि ही सुरुवात करतो म्हणूनच रोजचा दिवस आपल्या जगण्याची एक नवी सुरुवात असते. आता याचा संबंध मी आपल्या एका कवितेशी जोडणार आहे. ह्या पोएमचं नाव आहे टीनएजर्स प्रेयर. पोएटचं नाव आहे जे मॉर्स. आता टीनएजर म्हणजे नक्की काय, तर टीन एज सुरू होतं साधारण वयाच्या 13व्या वर्षी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो 13. आणि 13पासून जर सुरुवात तुम्ही केली तर आपण आकडे मोजूयात. 13, 14, 15, 16, 17, 18, 19 नंतर आहे 20. 20ला 20 असं आपण म्हणत नाही, तर 13पासून 19पर्यंत टीन हे सफिक्स आपण जोडतो. आणि हे प्रत्येक ठिकाणी सफिक्स 13 ते 19 वयात जोडल्यामुळं वयाचा जो कालावधी तयार होतो त्याला टीनेज म्हणतात. मराठीमध्ये आपण त्याला किशोर वय म्हणू शकतो. आणि किशोरवयीन मुलांचं मानसिक स्वरूप नव्याने बदललेलं असतं. देअर आर मेनी psychophysical changes occur in all teenagers, and therefore teenagers starts their new life coping with these new changes in their life. आता हे नवीन बदल शारीरिक आहेत, मानसिक आहेत, त्याच्यामुळे नॅचरली मनामध्ये संघर्ष असतो, कॉन्फ्लिक्ट असतात. आणि आपल्या मनातील काहीतरी दुसऱ्याशी शेअर करायची इच्छा येते. शरीराची जशी वाढ होत जाते ह्या वयात, तशी मनाची सुद्धा वाढ होते. आणि ह्या बदलत्या काळात आपल्याला कोणत्या तरी मित्राची, मैत्रिणीची गायडन्ससाठी गरज पडते. घरात जर पालक असतील पण पालकांशी तुम्ही काही संवाद नीट साधू शकत नसाल, तर मित्र हे या काळात जास्त जवळचे वाटतात. आणि हे मित्र जर चांगले असतील तर हा नवीन बदल तुम्ही चांगल्या प्रकारे ॲडॉप्ट करू शकता. पण चुकीचा जर सल्ला मिळाला तर मात्र जीवनातली ह्या नव्या टप्प्यावरची तुमची सुरुवात चुकीची होऊ शकते आणि त्याचा परिणामसुद्धा खूप वाईट होऊ शकतो. त्याच्यामुळं जे मॉर्स ह्या पोएटने सदर कवितेतून देवाला प्रार्थना केलेली आहे की देवा, माझं जे जीवन आहे ते चांगलं होऊ देत. मी आता टीनेजर झालो आहे, माझ्या मनामध्ये काही नवीन बदल झालेत, शारीरिक बदल नवीन येऊ घातलेत. आणि अशा वेळेला मला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून एक मुलगा किंवा एक मुलगी टीन एजच्या सुरुवातीच्या वयात देवाला प्रार्थना करते की देवा, माझी ही सुरुवात
चांगली ठरू दे. आणि मग कवितेतून प्रत्येक कडव्यातून स्टॅन्झांमधून ती वेगवेगळ्या गोष्टी काय सांगते, तर मला आता ह्या नवीन टप्प्यावर काय बदल स्वीकारावे लागतील, मी काय केलं पाहिजे, ते बदल कसे स्वीकारले पाहिजेत आणि ते स्वीकारता चांगले यावेत म्हणून देवाने मला सद्बुद्धी द्यावी, अशी देवाला ती प्रार्थनासुद्धा करत आहे. तर आपण रीड आऊट करू पोएम आणि त्यानंतर आपल्याला कवितेचं ॲप्रिसिएशन जास्त चांगल्या प्रकारे करता येईल. वी विल रीड आऊट द पोएम नाऊ. अ टीनएजर्स प्रेयर. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. परत एकदा मी रिपीट करतो. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. आता टीनेजर असं म्हणतोय सुरुवातीला की माझी आता नवीन सुरुवात झालेली आहे आणि ह्या नवीन टप्प्यावर आयुष्याच्या मला काही निर्णय घ्यावे लागतील. हे डिसिजन्स चांगलेही असू शकतात, वाईटही असू शकतात. कुठल्या मार्गाने जायचं हे मी ठरवणार आहे, कुठल्या मार्गाने नाही जायचं हे सुद्धा मीच ठरवणार आहे. आता आपण नेक्स्ट स्टॅन्झाकडे जाऊया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ that leads to great success. I can choose to take the road of life that lead to great success, or travel down the darkened road, or travel down the darkened road that leads to the distress. आता सक्सेस म्हणजे यश तुम्हाला माहितीच आहे. त्याच्या अपोजिट अँटोनिम इथे डिस्ट्रेस वापरला आहे. डिस्ट्रेस म्हणजे काय, काही वेळेला काळजी असा त्याचा अर्थ होतो, काही वेळेला निराशा, काही वेळेला उद्ध्वस्त होणे, काही वेळेला तणाव. पण या ठिकाणी आत्ता याचा अर्थ आपण फेल्युअर असा घेऊ, कारण सक्सेसचा अँटोनिम आहे फेल्युअर. तर मी असा रस्ता निवडेल, असा मार्ग निवडेल ह्या टीनेजरच्या सुरुवातीच्या वयात की जो मला सक्सेसकडे घेऊन जाईल. किंवा जर मी माझ्या मनाप्रमाणे वाईट मार्गाकडे जाण्याचं ठरवलं तर तो मला फेल्युअरकडेही घेऊन जाईल. आता ही जाणीव झालेली आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण टीन एज ह्या वयामध्ये किशोरवयीन मुलं चांगल्या प्रकारे डिसिजन मेकिंग स्वतःच्या बळावर करू शकत नाहीत. म्हणूनच ह्या वयात मार्गदर्शनाची गरज असते. चुकीचा मार्ग हा कुसंगतीमुळं, वाईट संगतीमुळं सहजपणे निवडला जाऊ शकतो आणि त्याच वेळेला चांगल्या संगतीमुळे आयुष्याचं कल्याणसुद्धा साधलं जाऊ शकतं. तर ही कविता तुमच्यासारख्या किशोरवयीन मुलांना मदत करणारी आहे की तुम्हाला आता ह्या कवितेतूनच कळते की यस, ह्या कवितेतून कवी बोलत नाही तर मीच बोलतो आहे किंवा मीच बोलते. माझ्यामध्येही अशाच प्रकारचे मानसिक शारीरिक बदल झालेत आणि मग मी कसं वागावं. तर ही तुम्हाला कविता असिस्ट करेल कुठला मार्ग निवडावा, कुठला निवडू नये. थर्ड स्टँडर्डकडे बोलूया आपण. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअर सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. देवाला आता ही मुलगी किंवा हा मुलगा काय सांगतोय, माझे डोळे अशा पद्धतीने तू उघड, माझे डोळे अशा पद्धतीने तू उघड की मला सर्व काही स्पष्ट दिसेल. आता आपल्याला जनरली डोळे प्रत्येकालाच असतात, आपल्याला व्यवस्थित सगळं दिसत असतं. मग असं का सांगायचं देवाला मला सगळं स्वच्छ दाखव. कारण मानवी व्यवहारात अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला डोळ्याने दिसतात त्या तशा नसतात आणि त्यामुळं
त्याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की जे चुकीचं आहे तेही स्पष्ट दाखव, का चुकीचं आहे तेही दाखव, जे चांगलं आहे तेही दाखव, का ते चांगलं आहे हेही दाखव. म्हणून देवा मला तू स्वच्छ क्लिअर दाखव, याचा अर्थ या ठिकाणी असा आहे. आता उदाहरण आपण एक छोटंसं बघूया. टीनेजच्या वयात जनरली मुलं मुली असतात शाळेमध्ये. 16 वय धरूया तुमचं आत्ता जे आहे रनिंग साधारणपणे. तर ह्याच वयात काय होतं, वेगवेगळे नाद लागतात मुलांना. मग तंबाखू खा मित्रांच्या संगतीने, पानपट्टी दिसली की सिगारेट घे, गुटखा घे. म्हणजे गुटखा आणि सिगारेट हे तर खूप कॉमन गोष्टी झालेल्या आहेत आणि हे सगळे कुसंगतीचे प्रकार आहेत. म्हणून ही मुलगी देवाला सांगते की तंबाखू खाणं, गुटखा खाणं वाईट असेल तर ते का वाईट आहे मला सांग. आणि ह्याच वयात मला व्यायामाची सुद्धा आवड लागू शकते. मला स्विमिंगची आवड लागेल, ॲथलेटिक्स रनिंगची आवड लागेल, व्हॉलीबॉलची आवड लागेल, या खेळांची मला आवड लागेल, काही हॉबीजची आवड लागेल. पण त्या चांगल्या आहेत का चांगल्या आहेत हेही मला दाखवून दे. आता ह्याच वयामध्ये व्यसन हा एक भाग झाला. दुसऱ्या गोष्टी अशा असतात की सतत मोबाईल बघायचा, सतत टी व्ही बघायचा, मोबाईल बघायचा, टी व्ही बघायचा, इंटरनेटवर, कम्प्युटरवर, लॅपटॉपवर सतत चिटकून बसायचं. ही एक प्रकारची वाईट गोष्ट आहे आणि हे ॲडिक्शनसुद्धा आहे. अनेकांना ह्यातून सायकियाट्रिस्टची मदत घेऊन बाहेर यावं लागतं, इतकं हे ॲडिक्शन वाईट आहे. आणि हे नेमकं टीन एज असलेल्या वयातच होतं. म्हणून तुम्हाला हे कळकळीचं सांगणं आहे कवीचं, ह्या कवितेच्या माध्यमातून, की अशा प्रकारच्या वाईट गोष्टी देवा मला लावू नको. आणि चांगलं मला काय दाखव, ॲडिक्शन नको दाखव. बरं दाखवलं तर ते का वाईट आहे, त्याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसतातच आहेत. जे मोबाईल सतत बघतील त्यांना चष्मा लागेल, त्यांचा त्यात वेळ वाया जाईल. वेळ वाया गेला तर अभ्यासामध्ये करिअर होणार नाही, अभ्यासामध्ये मार्क कमी पडतील, मार्क्स कमी पडले की करिअर फेल्युअर होईल. बरं ही झाली एक गोष्ट. पुढे आयुष्य खूप मोठं पडलेलं आहे. मग नोकरी आली, तुमचा व्यापार आला, बिझनेस आला, लाईफ आलं, अनेक गोष्टी वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला त्या कराव्याच लागणार आहेत. पण त्या सगळ्या फेल्युअरच्या दिशेने जातील जर ह्या नेमक्या नाजूक वयामध्ये चुकीच्या मार्गाने घडल्यात तर. आणि म्हणून देवा मला अशी दृष्टी दे की जे चांगलं आहे ते दाखव, जे क्लिअर आहे, खरं आहे ते दाखव, आणि ते का तसं आहे त्याचाही उलगडा करून सांग. तर आपण नेक्स्ट स्टॅन्झाकडे परत जाऊया. लॉर्ड टू जस्ट से नो. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I will keep my body clean and fit for life each day, and fit for life each day. जसं आपण आत्ता मगाशच्या कडव्यालाही बघितलं की मला मी निवडलेल्या मार्गातील धोके दाखव. जर हे धोके दाखवले तर मी त्यांना नाही म्हणण्याचं धाडस करेल. कारण नाही म्हणणं हे फार अवघड असतं. जे नेमक्या टीनएजच्या वयात अनेक टेम्पटेशन म्हणजे मोह असतात. चांगलेही मोह असू शकतात, असं नाही की प्रत्येक मोह वाईट असतो. उदाहरणार्थ वाचनाचा मोह आहे, लायब्ररी बघितली की मोह होतो पुस्तक घेऊन वाचायचं, तर तो चांगला मोह आहे. पण समजा जर मी गुटखा पानपट्टीत बघितला आणि मला मोह झाला, मित्र खात्यात मीही खातो, सिगारेट बघितली मित्र पितात मीही पितो, जुगार मित्र खेळतोय मीही खेळतो, मोबाईलवर तासनतास माझा मित्र गेम्स खेळत असतो मग मीही खेळतो. हे जे मोह आहेत त्यांना नो म्हणण्याचं, नाही म्हणण्याचं, नकार ठामपणे देण्याचा माझा निश्चय व्हावा म्हणून मला सपोर्ट कर, मला बळ दे. कवी ह्या कवितेतून ह्या मुलीच्या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट सांगतो. आणि त्यामुळं कुठलीही टेम्पटेशन आपल्या वाटेवर आली तर आपल्याला ठामपणे त्यांना नकार देता आला पाहिजे. कारण त्याच्यामुळे येणारे फेल्युअर्स आपल्याला माहिती आहेत, बरोबर. त्याच्यामुळं जे आपलं नुकसान होणार आहे तेही आपल्याला आता माहिती आहे.
आणि एकदा का ते माहीत झालं तर तुम्ही टेम्पटेशनला नाही म्हणू शकता. आणि ज्यांनी टेम्पटेशनला नाही म्हटलं आहे त्यांनी आयुष्यात मोठा सक्सेस मिळवलेला आहे. आणि अशी अनेक उदाहरणं तुम्हाला जर सांगायची असेल तर मी सोप्या शब्दात एकच सांगेन की कमी शिक्षण असतानाही अनेक सायंटिस्टनी मोठमोठे शोध लावले, अतिशय मोठमोठे शोध लावले. कारण ह्या टेम्पटेशनमध्ये ते आले नाहीत. त्यांनी एकच ध्यास घेतला, मला काहीतरी करायचं आहे आणि मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आता एडिसनचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. अगदी 5वी-6वी शिकलेला मुलगा असेल पण त्याने बल्बच्या रूपाने जगाला प्रकाश दिला. कारण टेम्पटेशन सगळी बाजूला काढली आणि एकच ध्यास घेतला की मला काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणून तो सक्सेसफुल झाला. तर ही टेम्पटेशन्स ह्यांना नाही म्हणता आलं पाहिजे. ती मुलगी देवालाही प्रार्थना करते. आता दुसरी गोष्ट, ती मुलगी म्हणते की मला माझं शरीर स्वच्छ ठेवायचं आहे, फिट ठेवायचं आहे. म्हणजे नक्की काय? तर अनेक मुलं व्यायाम ह्या वयात करण्यासारखी तुमची योग्यता असते. टीनएजच्या वयात व्यायाम सुरू करणं ही अत्यंत चांगली गोष्ट, कारण ह्याचे टिकाऊ स्वरूपाचे बदल होतात, लॉंग लास्टिंग. हे लॉंग लास्टिंग चेंजेस तुमच्या शरीरामध्ये येतात, तुमचं शरीर फिट होतं. आणि म्हणून तुमची बॉडी फिट राहायची असेल तर व्यायामाचा ध्यास घेतला पाहिजे, त्याचं टेम्पटेशन तुम्हाला वाटलं पाहिजे. क्लीन म्हणजे काय? आता अनेक मुलं असतात मोबाईलसाठी, टी व्हीसाठी, इंटरनेटसाठी किंवा इतर काही खेळांसाठी मला करायची नाही, आज मला माझे दातच घासायचे नाहीत, मी साबण लावून आंघोळ करणार नाही, बाथरूममध्ये जाऊन ताबडतोब आत जाईल आणि बाहेर येईल. ह्या पद्धतीने जर तुम्ही तुमची दिनचर्या ठेवली तर तुमची बॉडी क्लीन राहू शकत नाही. बॉडी क्लिनिंगमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. आणि म्हणून माझी बॉडी मला फिट क्लीन ठेवायची असेल तर मी काय केलं पाहिजे? व्यायाम पण केला पाहिजे, स्वच्छताही माझ्या शरीराची राखली पाहिजे, चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत शरीराला. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की मानसिक स्वच्छता पण पाहिजे. मानसिक स्वच्छता म्हणजे काय? की जे इतर काही दुर्गुण आहेत माझ्या मित्रांमध्ये असतील किंवा जे ओळखीची मुलं आहेत त्यांच्यामध्ये असतील, नात्यामध्ये असतील, पण ते माझ्यात नको यायला. हे दुर्गुण नको येणं म्हणजेच थोडक्यात मानसिक स्वच्छता. चांगले सवयी लावणं, सद्गुण तुम्ही घेणं म्हणजे मानसिक स्वच्छता. मानसिक स्वच्छता तुम्हाला योगाद्वारे, प्राणायामाद्वारे, ध्यानधारणेद्वारे सुद्धा येऊ शकते. पण आता तुमचं वय कमी आहे, तुम्ही एकदम ध्यानधारणेमध्ये जाणार नाही. पण काही चांगल्या सवयी लावल्या, उदाहरणार्थ इंटरनेट बघण्यापेक्षा मोबाईलवर तुम्ही लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचू शकता. आपोआपच काय होईल? चांगली पुस्तकं वाचल्यामुळे तुमची मानसिक स्वच्छता होत जाईल आणि ज्या ज्या गोष्टींबद्दल तुमच्या क्वेरी आहेत, अनेक समस्या आहेत, त्याचं निराकरण होत जाईल आणि आपोआपच तुमची मानसिक स्वच्छता होत जाईल. द नेक्स्ट स्टॅन्झा एक्सप्लेन्स, when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. आता ती मुलगी काय म्हणते की देवा, मला हे चांगलंच माहिती आहे की ज्या वेळेला माझं टीनएजचं वय संपून जाईल, म्हणजे मी 19 क्रॉस करेल, 20मध्ये जाईल. when I will turn 20, I will definitely see what, मी हे बघेल की मी एक अतिशय चांगलं जीवन जगले. 13 पासून ते 19 पर्यंतचं काळ मी अतिशय चांगला जगलेला आहे. I have lived a best life from 13 to 19 and so I am happy about that, and it is only because of you who guided me. देवाला ती हे सांगते की तू मला योग्य रस्ता दाखवला, मार्गदर्शन केलं, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली की जी ह्या वयामध्ये सर्व मुलांना पडतात, आणि त्यामुळं मी आता हे जीवन खूप चांगलं जगून घेतलं आहे असं सिद्ध करू शकेल 19 क्रॉस केल्यानंतर. शेवटच्या लाईनमध्ये ती काय सांगते? विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी.
विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तू कुठेही सोडून जाणार नाही आहेस. मी जरी 19 क्रॉस करून 20मध्ये गेले, मी तुला सोडणार नाही आणि तूही मला सोडू नकोस, कारण तुझ्या मार्गदर्शनाची मला कायम गरज आहे. आणि तू जर माझ्या पाठीशी असशील तर माझं जीवन अशाच पद्धतीने सर्व टेम्पटेशन्स टाळून चांगल्या प्रकारे व्यतीत होईल. हे शेवटच्या लाईनमधून ती मुलगी देवाला प्रार्थना करताना सांगते. साधारण ह्या कवितेचं ॲप्रिसिएशन आपण अशा पद्धतीने केलेलं आहे. द नेक्स्ट लेक्चर वी विल सी ऑल क्वेश्चन्स, क्वेरीज अँड सम इंटरेस्टिंग aspects of this poem. Thank you.